तुम्हाला पीएचडी करायची तर करा, नाही तर सोडून द्या. त्यावेळेस मी शेवटच्या 6 महिन्यामध्ये म्हणजे ते पण मला काय कारण घडलं, कोरोनाचं कारण घडलं. कोरोनाचा काळ आला, माझ्याकडची कॉलेजची वगैरे सगळी कामं कोणतीच नव्हती. अशा काळामध्ये मी ते लिहायला बसलो आणि 6 महिन्यात मी माझं थिसिस फक्त मोबाईलवर टाईप केला. कोणत्याही प्रकारचा संदर्भ नव्हता, कोणत्याही लायब्ररीत जाणं शक्य नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. मला आठवत तसं मला अशोक कोतवालांचं नाव आठवलं की मी लगेच अशोक कोतवालांचं नाव लिहून ठेवायचं. त्यांची धमुक कविता आहे, त्याचा संदर्भ आपल्याकडे आला पाहिजे, ती याच्या संदर्भात. असं सगळं घरात कोंडलेल्या अवस्थेमध्ये 6 महिन्यात मी तो प्रबंध लिहिला. ते जरी खरं असलं तरी नवोदोत्तरी मराठी कविता आपल्या केंद्रस्थानी यायला जे लोक कारण आहे ते खरं तर आपल्या आजच्या या काव्य महोत्सवाचे जे उद्घाटक आहेत रमेशजी इंगळे हेच खरं तर त्याचे उद्घाटे असं म्हणावं लागेल. म्हणजे हा काही योगायोग सहज आला असं मला वाटत नाही. हे वाचणारा पाहणारा कुणीतरी गोविंद गायकी सारखा माणूस आहे, त्याच्या ध्यानात होतं की हे जिथं जुळत आहे आणि जुळणी केली. पण त्या पद्धतीनुसार बाकीचे सतपाल सिंग सारखे आमचे सत्यपाल सिंग सारखे मित्र आहेत, अशोक कोळी सारखे मित्र ज्यांच्या चिंतनाचा विषय राहिला आहे. अतिशय जळणकरांनी देखील चांगलं वक्तव्य केलं कवितेवर. पण कवितेची जरा प्रभाव किंवा मग ते घरी बसून डाके सरांसारखी लोक लिहित असलेले असतात. ते कविता लिहितात, सगळं काही करतात, पण ते लोकांना माहित नाही. ते फक्त कवी लोकांना माहित असतात. म्हणजे कवितेच्या बद्दल देखील अनेक स्तर आहेत की फक्त कवींना माहित असलेले कवी आहेत, फक्त अभ्यासकांना माहित असलेले कवी आहेत, लोकांना माहित असलेले कवी आहेत. म्हणजे ते सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे माध्यम तुम्ही काय निवडलेलं आहे त्या माध्यमावर आपल्याला कवितेची एकूण मांडणी झालेली दिसते. परंतु या कवितेमध्ये किंवा अलीकडच्या 25-30 वर्षामध्ये ज्या कवितेची जडणघडण केली आहे ती नवोदोत्तरी कवितेने केली आहे. ती नवोदोत्तरी कविता आज केंद्रस्थानी आहे, पण तिचा तेवढा म्हणावा तेवढा आवाज नाही. पण तिच्याबद्दल चर्चा गेली 25 वर्ष चालू आहे. किंबहुना रमेशजी म्हणजे रमेश इंगळे उतरातकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी शब्दवेध मध्ये पहिल्या अंकात जी काही मांडणी केली त्याच्यासाठी जे कोणी संपादक त्यांनी त्या काळापुरते आणले होते, परंतु त्यासाठी आपल्या अंकाचं एक मंच उपलब्ध करून देणं, त्यानंतर त्या कवितेची चर्चा दर काळात चालू ठेवणं, हे जे करत आलेले लोक आहेत त्यामुळेच कदाचित मला वाटतं की मराठी कवितेचं एक वातावरण, कारण दर काळामध्ये काहीतरी कवितेचं जसं आता सूत्रसंचालकांनी सांगितलं की ते एक शीघ्र कवी बसलेले आणि त्या शीघ्र कवितेच्या कमेंटला सरळ सरळ एक वेगळं अशा प्रकारचं क्रॉस स्टेटमेंट जाईल असं रमेशजींच्या तोंडातून आलं. आणि मग सूत्रसंचालकाला जाणवलं की या कवीची तपासणी त्यांच्या संस्था प्रमुखांनीच करावी. म्हणजे जबाबदारी कोणाला दिली, नोकरी देण्याचा काय संबंध आहे, असं कोणी कोणाची तपासणी कवितेची करताच येत नाही किंवा नाही आहे तशी व्यवस्था आपल्याकडे. आणि कवितेचे जर स्तर आहे तर ते त्या भागातल्या त्या लोकांच्या त्या पदावर असलेल्या लोकांच्या आवडी निवडीवर काव्य व्यवस्था ठरते. हे सगळ्यात वाईट आहे. इथं नोकरीचं सोडून द्या विषय. शिवाजी विद्यापीठातून निघणाऱ्या कवितांच्या बद्दलचे आवाज हे निराळे, मुंबईमधून निघणाऱ्या कवितांच्या बद्दलचे आवाज निराळे आणि कुठेतरी विदर्भामध्ये तप्त उन्हाच्या लाहीमध्ये बसून लिहिणारे कवी किंवा कादंबरीकार हे निराळे. म्हणजे यांची एकच एक ठरवणारी व्यवस्था नाहीये. ज्या साहित्य महामंडळाकडे तुम्हाला पाहायचं हे सगळं तुम्ही काहीतरी करा याच्याबद्दल ते आपल्या स्वतःच्याच कौतुकामध्ये मग्न असलेले लोक आहेत. आणि मग या लोकांमुळे असं काही एक चित्र आपल्या पुढे मांडता येत, ठेवता येत. म्हणजे दर ठिकाणच्या प्रेरणा वेगळ्या आहेत. तिथल्या म्हणजे शिवाजी विद्यापीठातून जे काही आवाज निघतात त्याला कारण एक कोणीतरी व्यक्ती घरात बसलेला आहे आणि तो सांगतो की असं तुम्ही बोललं पाहिजे, असं तुम्ही लिहिलं पाहिजे, याच कविता संग्रह तुम्ही पुस्तकावर लिहिलं पाहिजे, असं कुणीतरी त्या घरात बसून सांगतो. आणि त्याला पण मुंबईवरून बसून एक जण सांगतो की असं आपल्याला पाहिजे. आणि मग आमचा नवीन कमलेश कुमार महाले सारखा कवी त्याला वाटतं की नेवाड्यांची प्रस्तावना पाहिजेच पाहिजे, त्यांनी लिहिलं तरच माझी कविता लोक असते. पण मग मयूर राजपूत सारखा कवी परत कुठेतरी त्याला वाटतं तो त्या वाटेने गेला, मग मी पण त्या वाटेने गेलं पाहिजे. 50 जणांना वाटतं की मी नेवाडेकडे गेलं पाहिजे. नेवाडे म्हणतं माझ्या कवितेला कोणाच्या प्रस्तावनेची गरज नाही. त्यांच्या आवडी निवडीवर हे सगळं ठरलेलं आहे. आणि मग प्रकाशन
त्याच्यातला दुसरा एक भाग आहे आपल्याकडे प्रकाशनांचा. प्रकाशनांच्या आवडी निवडीचे कवी, त्यांनी निवडलेले कवी, त्यांना पण एक स्वयंप्रतिष्ठा आहे. म्हणजे आता ती पण आता काही राहिलेली नाही. म्हणजे पुस्तक पॉप्युलरने काढू द्या, आता मौजेने काढू द्या, राजहंसनं काढू द्या, नाही तर मग सारथीनं काढू द्या. म्हणजे त्या प्रकाशन संस्थांच्या स्वतःच्या काही भूमिका होत्या. त्या भूमिकाचे काही संपादक होते, तोवर त्या गोष्टीला अर्थ होता. आता अशा प्रकारचा काही अर्थ राहिलेला नाही. आपण आपली उत्तम चांगली कविता आपल्या जागेवरून काढू शकतो. त्याच्यासाठी सोशल मीडियाचं माध्यम आलं आणि कवितेचा पूर आल्यासारखं परिस्थिती आहे. काही लोक रोज आपलं स्टेटस ठेवतात, काहीतरी टाकतात. आज मी पण स्टेटस ठेवलेले खूप दिवसांनी. मी तर माझ्या फेसबुक वॉलला पण लिहित नसतो, हे सगळं टाळतच असतो. पण आता काय काय टाळणार, काय काय ठेवणार. ज्याला मीडिया पण म्हणतात, तसं तुम्ही आहात की नाही हे तुमची प्रवृत्ती सांगत असते. कधीतरी आपण कुठेतरी लिहायला हरकत नाही, कारण चांगल्या गोष्टीचा उदो जसं केल्याशिवाय ते कळत नाही, अशी गोष्ट आहे. समजा आपल्या विदर्भामध्ये आज पहिले पाण्याच्या एवढ्या खुणा आपल्या अध्यक्ष साहेबांनी सांगितल्या, म्हणजे कैलास सरांनी ती एवढं सांगितलं की आमच्याकडे एवढं पहिल्या मुलांना झालेलं आहे. त्यांची एक कविता मला आज खूप हादरून दिली ना, आवडली. त्यांच्या कवितेमध्ये म्हणजे वैचारिकतेचा साधारणतः असं असतं की ज्या लोकांनी कविता लिहिल्या म्हणजे भावकविता वगैरे लिहिलेल्या आहेत असं आपल्याला वाटतं. म्हणजे मी त्याचा समावेश भावकवींच्या परंपरेतले कवी असा पण केला होता. आणि नंतर म्हटलं की सामाजिकतेची पण बाजू काहीतरी मांडतात. आता पंढरपुरात नावाची कविता वाचली आणि मला विशेष वाटलं की या माणसाला असं काही सुचलेलं आहे. म्हणजे पंढरपूर हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर पंढरपूरवर खरं तर एक कादंबरी लिहिली गेली पाहिजे. पंढरपूर या विषयावर पंढरपुराचा विठ्ठल हे दैवत कोणत्याही वैदिक परंपरेशी नातं सांगणारं नाहीच आहे. म्हणजे बाबासाहेबांनी त्याला बुद्धाची तुलना केली आणि बुद्धाच्या मूर्तीशी असलेले त्याचे साम्य त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु हा असा एक गोरगरीब शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा देव आहे की तो पूर्ण वैदिक परंपरेला नाकारून त्या लोकांनी उभा केला होता आणि जाणीवपूर्वक सर्व संतांनी त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचा वाढ आणि विस्तार केला. म्हणजे ती मुद्दामूनच घडवून आणलेली प्रक्रिया आहे. परंतु ती पुन्हा एका 4थ्या शतकामध्ये ज्या प्रकारचं बुद्धिझम विरोधात जे आंदोलन या लोकांनी, आंदोलन नाही म्हणत मी, एक प्रकारचं असं जे आजच्या काळामध्ये चालू आहे की आणि आपलं पण पुढे आणायचं, जे स्वतःच्या पोटार्थी गोष्टीसाठी असलेली जी गोष्ट आहे ती पंढरपूरच्या बाबतीत घडलेली आहे. आणि तो पंढरपूरचा विठ्ठल त्यांनी पुन्हा ताब्यात घेतला आणि जातीनुसारच तिचा प्रवेश होता. म्हणजे काही म्हटलं त्याच्या पलीकडे त्याला दर्शन घेता नाही आलं, किंवा चोखा म्हणाला देखील कधी गाभाऱ्यात जाता नाही आलं. आणि आज तुम्ही आम्ही जातो याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राम मंदिराच्या, काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहातून त्यांनी सांगून दिलं की अशा पद्धतीची भेदभाव करणारी व्यवस्था ज्या देशामध्ये आहे त्या इंग्रजांनी, त्या सरकारने, तुमच्या लोकांनी आमच्याकडे कसं बघावं यासाठीचं ते आंदोलन होतं. दादासाहेब गायकवाडांना आनंद झाला. केस जिंकल्यानंतर 5.5 वर्ष केस चालली. 1929 ला काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू झाला आणि 35 साली ती केस जिंकली. ते म्हणले तुम्ही सगळे मंदिरात जाऊ शकता. बाबासाहेब म्हणे मंदिरात जाण्यासाठी, आणि त्यांचे कार्यकर्ते पण म्हणले बाबासाहेब या लवकर आपल्याला जायचंय म्हटले. त्या ठिकाणी काय जायचं बाबासाहेब म्हटले, अरे वेळानं म्हटले मंदिरात प्रवेश करण्यासाठी मी ते सत्याग्रह केलेला नाही, मी दाखवून देण्यासाठी केला की ही भेदभाव करणारी व्यवस्था कशा प्रकारची. आणि पुढे औरंगाबादकडे जाताना वाटेत बाबासाहेब येवल्याला थांबले, भाषण केलं की ते हिंदू म्हणून जन्माला आलं पण हिंदू म्हणून मरणार नाही. ही 35 साली त्यांनी घोषणा केली. त्याचा फलित तुम्हाला 45 म्हणजे संपूर्ण बाबासाहेबांच्या 56 सालापर्यंत शेवटपर्यंत दिसतं की बुद्धिझमचा स्वीकार केला. तर ही प्रक्रिया संपूर्ण त्या विठ्ठलाच्या मंदिराला लावून पाहिल्याशिवाय येतो की त्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर मंदिर मुक्तीचा कार्यक्रम केला की दर्शनाच्या मुक्तीसाठी होते साने गुरुजी, आणि शेवटचा त्यांचा सत्याग्रह होता पंढरपूरचा. तो यासाठीच होता की बाबासाहेबांनी जे केलं ते असं का केलं माझ्या धर्माच्या बद्दल असं वाटणारं भावडे पण त्यांच्यामध्ये होतं. पण त्या पंढरपुराची कविता, इतके लोक जातात पंढरपुरात, म्हटलं आपणही बघावं जाऊन विठ्ठल काळा आहे की गोरा. उभा राहिलो त्याच्या दरबारात गरुड खांबाची टिकून. विठ्ठलाला म्हटलं पांडुरंग सदाशिव साने नावाचा इसम तुला आठवतो का. तो म्हटला दर्शनाला आलायस ना, त्याचं काय आता नाही. म्हटलं
त्याच्याचमुळे मी असा आता तुझ्या समोर इथे उभा आहे. मग मी इकडे तिकडे बघत बाजूलाच कान धरून उड्या मारणाऱ्या वारकऱ्यांना पाहून पुन्हा विठ्ठलाला म्हणालो, तू देखील त्या इस्मा समोर अशाच कान धरून उड्या मारल्या होत्या ना. मग मात्र त्या विठ्ठलाचा चेहरा काळा काळा चेहरा अगदीच पांढरा फट्ट आणि गाभाऱ्यात अंधार काळा कुट्ट झाला. मी तर बावरलोच आणि आलो तिथून चंद्रभागेवर. मागे वळून बघतो तर काय माझ्या मागे साक्षात विठ्ठल उभा, कमरेवर हात ठेवून जाऊ देना म्हणत मी आता कसलाच थांबतो. आलो कडक तिथून निघून. कवीनं मांडलेली जी वेद आहे, मला वाटतं एखाद्या समाजाचा एवढा राजकीय किंवा ऐतिहासिक किंवा धार्मिक इतिहास जर तुम्हाला सांगायचा असेल तर एक कविता ही सुद्धा सांगते. अनेक संदर्भांनी परिपूर्ण राहते, राजकीय संदर्भांनी परिपूर्ण राहते. म्हणजे ती एकदम भावकविता पण नसते, सौंदर्यवादी पण नसते. म्हणजे त्याही गोष्टी आल्या त्याही लोकांनी त्याच्यात थोडं थोडं वाटलं की केशवसूत बाळासाहेबांपासून कुसुमाग्रज वगैरे सगळं आपण अभ्यासतो. पण त्याच्यामध्ये विंदा करंदीकर अभ्यासतो, आपल्याला मर्डेकर पण माहिती, वसंताबाजी डाके माहिती, आपल्याला जाता जाता अरुण कोरटकर पण माहीत झालेले असतात. या सगळ्या कवींचं ऋण आपल्याकडे असतं म्हणून आपण कवितेकडे बघतो. पण हे सगळं एवढी परंपरा ध्यानात ठेवून, एवढा सांस्कृतिक राजकीय इतिहास ध्यानात ठेवून कवीने लिहायला बसतो. म्हणजे या कवीच्या डोळ्यासमोर एवढा सगळा चिंतनाचा पसारा कुठेतरी येऊन गेला आणि त्याला साने गुरुजींची भेट आणि त्याची विठ्ठलाशी भेट याचा समन्वय साधला. पुढे काय झालं तर पंढरपूर हे सगळ्यांसाठी खुलं करण्यात आलं मंदिर. तेव्हापासून आम्ही जातो येतो. पण याच्या पुढची आणखी एक कहाणी आहे विठ्ठलाच्या मूर्तीचं. म्हणजे हिंदू धर्मात एक आहे की दगडाच्या मूर्ती विकत आणल्यानंतर तिला प्राण प्रतिष्ठा केली जाते, तिच्यात प्राण भरला जातो. तो प्राण भरल्यानंतर ती मूर्ती नमस्कार करायच्या लायकीची होते, त्यापूर्वी तिला पाया पडत नाही कारण तिला बाप झाला. असं ते आपल्याकडे तुकडोजी महाराज वगैरे गाडगे बाबांनी खूप सांगून झाले. हे लाकडाचा देव, त्याला आगीचा भेव वगैरे सगळं सांगितलेलं आहे. हे आपल्याला मला वाटतं की ज्यावेळेस साने गुरुजींनी ती घटना केली त्यानंतर यांनी त्या विठ्ठलाच्या मूर्तीची पुन्हा पूजा केली आणि प्राण काढून घ्यायचा विधी केला. आणि धारुरकर शास्त्राच्या घरी नेऊन ती घागर ठेवली. ती घागर तिचं दर्शन घ्यायला विशिष्ट लोक जातात, ते आता मंदिरात जात नाही, तुम्हाला माहित नसेल. या लोकांना कमरेवर हात ठेवलेला विठ्ठल आज मान्य नाही. ते धारुरकर शास्त्राच्या घरी जातात, त्यांची शाखा दुसरी नागपूरला आहे. त्यांना पंढरपूर ते नागपूर गाडी जर चालू केली की मला माहित नाही, तर ती गाडी फक्त त्यासाठीच चालते, त्या लोकांसाठीच चालते. त्यांना विठ्ठल माहिती कुठं ठेवलेला आहे. त्यांना माहिती विठ्ठल शस्त्र सुद्धा नाहीये जे असं म्हणतात, काहीच नाही. तो तेच त्याची बाजार मांडतात, तेच त्याच्या खाली आपल्या संपूर्ण पिढ्यांना जगवायला निघालेले याच लोकांपासून या देशाला आता धोका आहे. कवींची परीक्षा त्यासाठीच आहे. मला असं वाटतं की आता कवींची खरी परीक्षा होणार आहे. मग तो कुणाल कामरा असेल, नाहीतर आमचा कोपऱ्यात बसलेला कुणी गावाकडचा कवी असेल, कवीला कोणतं स्टेज मिळतं यावर देखील कवीचं खूप काही अवलंबून आहे. माझ्यापेक्षा खूप लायकीचे लोक असताना मला तुम्ही अध्यक्ष म्हणून बोलावलं. लोक कोश आहे, माहितीचा कोश आहे. म्हणजे अशोक कोतवाल या सगळा माहितीचा कोश आहे. हे जे बुलढाण्याला सगळं जे चाललं होतं ते त्यांनी वेळोवेळी लिहिलेलं आहे. म्हणजे ते त्याच्यात लिहिलं म्हणून आपल्याला कळालं. परंतु अशी अत्यंत बारीक माहिती असलेले लोक इथे उपलब्ध आहेत आणि त्यांनीच खरं तर कायदा व्यवस्था आपल्या खांद्यावर तोडलेली आहे. या सगळ्या विषयीचा मला अमाप आदर आहे. परंतु मी स्वतः माझी काही एवढी काही म्हणजे कविता पण मोठी नाही, मला माहित आहे. पण एक काळ होता, एक वेळ असते, त्या ठिकाणी बोलणं आणि सांगणं त्याचं थोडंसं कधी कधी मी धाडस दाखवलेलं आहे. त्या धाडसाचं मला काही फळ मिळायचं ते या पद्धतीने मिळालंय असं मला वाटतं. परंतु सगळ्यांनीच अशा प्रकारचं धाडस दाखवणं आणि सध्याच्या कवितेचे जे मी म्हणणारे लोक आहेत यांची तोंड बंद करण्यासाठी आपली तोंड उघडणं गरजेचं आहे. एवढं मी सांगतो. मनपूर्वक धन्यवाद माननीय पवार सर. आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय मनोगत मार्गदर्शनामध्ये झालंय आपल्याला आणि निश्चितपणे हे फलित आहे या काव्य महोत्सवाचं. आभार प्रदर्शन ही औपचारिकता नाही आहे तर ती आवश्यकता आहे आणि त्यामुळे